जय राम जय जय राम श्री 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 राम जय कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की. पाराशर मुनी जनक राजाला सांगतात, राजा शास्त्रानुसार खूप विचार केला गेला आहे, कारण शास्त्र हे मानवाच्या रक्षणाकरता निर्माण झालेलं आहे आणि मनुष्याला शास्त्र सिद्ध बनवतं. जसं आपण संसारामध्ये धैर्यवान बनतो, संसारातले प्रसंग पाहून पाहून आपल्या अंगी धैर्य येतं आणि मग आपण जातेले दिवस निघून काय करतो, चिंता, वेळेवर होऊन जाईल सगळं, परमेश्वर करेल, म्हणजे आपल्या मनात जसं संसाराबद्दल धैर्य येतं, त्या शास्त्राच्या आधारानं आपण चालल्यानंतर आपल्यामध्ये सिद्धता येते. सिद्धता म्हणजे जे इच्छा आणि आकांक्षा आहे त्या निर्माणच होत नाही. जे होईल ते पाहू, जे होईल ते पाहू, काय आपणच करणार आहे जगाचा कळवळा, असं म्हणून मनुष्य सिद्ध होत जातं. म्हणजे त्याच्या मनात इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा, इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा ह्या दुःखदायक नसतं. नाहीतर संसारामधले इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा ह्या दुःखदायकच असतं. झालं तरी मनासारखं नाही झालं, अपेक्षा पूर्ण नाही होत, वाढतच जातात. म्हणून इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा या मर्यादित होऊन जातात शास्त्राचा अभ्यास केल्याने. म्हणून शास्त्राधारे वर्तावे, विश्व मोहेरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. म्हणून बुद्धिमान मनुष्य होत जातो आणि त्याच्या हातून हिंसक कर्माचा त्याग होतो. शास्त्राच्या दृष्टीनं आता त्याचं छोटंसं एक उदाहरण सांगतो की बा आपण कोणाला टोचून बोलल्यावर त्याचं मन दुखेल, त्याच्याऐवजी सरळ शब्दात म्हणायचं. म्हणजे काय झालं, त्याच्या मनाला जे लागणारं हिंसात्मक शब्द आहे ते आपल्या तोंडातून निघाल्यामुळे न निघाल्यामुळे आपल्याला तो कर्मदोष लागलेला नाही. दुसऱ्याला अपमानित केल्यानंतर आपल्याला कर्मदोष लागतो. चूक समजूनही सांगता येते आणि चूक अपशब्दातही सांगता येते. अपशब्दातली चूक आपल्याकडे दोष करते. जसं लोक म्हणताना दुसऱ्याकडे बोट केलं तर 4 बोटं आपल्याकडे होतात, हे आपल्याला समजवलेलं आहे. म्हणजे केव्हाही कठोर शब्दानं कोणाशी संभाषण नाही केलं
म्हणजे आपल्याला कर्माचा दोष लागत नाही. कारण असे जर कर्म आपण करत गेलो तर कर्म दोषेन लिप्यते आणि कर्माचे दोष हे बुद्धीत येतात आणि शेवटी वृद्धापकाळामध्ये बुद्धी भित्री होते. आपण आपल्याकडे पाहिलं असे 3 पंतप्रधान होऊन गेले की 85 वर्षापर्यंत त्यांनी पंतप्रधान पदाचं हे भूषवलं. कारण बुद्धी शेवटपर्यंत साबूत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून शास्त्र काय करतं तर आपल्याला सिद्ध करतं. सिद्ध म्हणजे चमत्कार नाही, वस्तू काढणे नाही. सिद्ध म्हणजे मानवाची जी बुद्धी आहे ती कर्मदोषातून बाजूला होते. काही काही लोक जीवनात पटकन बाजूला होतात की नाही आता मला करायचं नाही, मुलं करायला लागले ना मी बाजूला होतो. कारण कर्माचे दोष संसारातले हे बुद्धीवर उत्पन्न होतात आणि बुद्धी त्यामुळं भित्री होते. वसुदेव देवकींची बुद्धी भित्री झाली आणि यशोदानंदांची बुद्धी निर्पाप. ठीक आहे कन्हैया, आम्हाला काही देऊ नको, फक्त तुझं नाव दे आणि आम्हाला तुझं फक्त नाव दे, आम्हाला काही नको आहे. म्हणजे नंदराजा आणि यशोदा जेव्हा भगवान त्यांच्याकडे गेले तेव्हा यशोदा 60 वर्षाची होती. आता लोकांना वाटलं की 60व्या वर्षी कसं काय मुलगा झाला, तर त्या काळामध्ये आयुष्याची गणना वेगळी होती. प्रत्येक मनुष्य 1000 वर्ष राहत होता तेव्हा. आता 100 वर्ष आहे म्हणून त्याचं 100रातली कलियुगात कमी होणार आहे. हे कलियुगातलं प्रथम चरण आहे. तर आता 40व्या वर्षी हार्ट अटॅक यायला लागला आहे, तर आणखीन पुढे लवकर येईल तो. कारण हे आयुष्य जे आहे ते कलियुगात अल्पायुष्य आहे. सगळ्यांचं अल्पायुष्य आहे. आता ते आपले काकाजी काल परवा त्यांना येवलं गेलं, ते म्हणजे माझं काय होईल. म्हटलं काय नाही, तुमची इच्छा आहे ना, इथे नाही तर तिथे होईल. 96 येऊ शकतात रोज. 96 अजून बुद्धी शाबूत आहे. तर मनुष्य याला सिद्ध म्हणतो. म्हणजे शेवट बरं कोणी नाही जवळ, बरं मुलगा नाही आहे, एकटे राहतात, मुली मुंबईला आहे, त्यांना सांगितलं काही चिंता करू नका, मी पडल्यावर येतच बसाल तुम्ही. असं अपेक्षा नाही की तिथे जाऊन राहायचे. मी तर आपण चालले, उठले की चालले, चाबी भरली की चालले. असं आहे ते. हे सिद्ध लोक असतात. काय होणार आहे, एक दिवशी जाणार, पडणार, लोक येणार घेऊन, याला सिद्ध हवं. माझं कसं होईल, माझं कसं होईल, पोरं तर नोकरीला आहे, मुंबईला राहता, येता नाही, असं कुठंच बसतात. सिद्ध लोक कुठं नाही. असले जवळ काय आणि नसले जवळ काय सारखंच आहे. सगळे जेवायला बसले इकडे आपण गेलो तर काय करतात. म्हणून सिद्धता स्वयं होतो मनुष्य, परावलंबी राहत नाही. म्हणून ते म्हणतात बुद्धिमान लोक धर्म ठेवून ठेवतात, न्याय आणि त्याग हे दोन्ही गोष्टी ठेवतात. न्याय आणि त्यागाने काय होतं, पाप मिश्रित धनाचा संग्रह होत नाही, पाप मिश्रित शब्दाचा उच्चार होत नाही. आणि म्हणून आपल्या कल्याणाकरता राजा तू जितेंद्रिय क्षत्रिय बन. बंधू बांधवांवर प्रेम करायचं पण कर्तव्य दृष्टीने. ज्याप्रमाणे बंधू बांधवांवर प्रेम करतो त्याप्रमाणे प्रजेवर प्रेम कर, पण प्रजेपासून अपेक्षा नको ठेवू. फक्त प्रजेने चांगलं वागावं हा न्याय ठेव. आपण म्हणतो ना मी त्याचं इतकं केलं, त्याला इतकं सांभाळलं, पण नाही, ते आपण केलेलं न्याय मार्ग आहे, तो धर्म मार्ग आहे. त्याच्यापासून अपेक्षा नाही. तो सुखी राहिला म्हणजे झाला. त्याने जर धर्म आचरला तर तो सुखी राहील. मानवी जीवनात कर्तव्य श्रेष्ठ आहे. कर्तव्य करावं आणि विसरून जा. कर्तव्याचं जर तुम्ही शेवटपर्यंत डोक्यात ठेवलं तर तुम्हाला प्रत्येकाविषयी उद्वेग येईल. मी याचं केलं, मी त्याचं केलं, सोडून देतो त्याला.
म्हणून ते म्हणतात की प्रजा भृत्य पुत्र हे स्वधर्माचं अनुसरण पालन करणारे असतील तर चांगले राहतील. हा मुद्दा लक्षात ठेवा. मुलगा असो, भाऊ असो, बहीण असो, आपले नातेवाईक असो किंवा आपल्या शेजारचे पाजारचे असो, प्रजा असो, हे जर स्वधर्माने वागत असतील तर हे सुखी राहणार आहे आणि हे जर स्वधर्म सोडतील तर हे दुःखी राहणार आहे. हे आपल्याला समजून जातं. मग आता त्यांच्या कर्माची फळं ते भोगतील असं जेव्हा आपल्या मनात येतं त्यावेळेला आपण सिद्ध होतो. नाहीतरी शेवटी प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. काय करतो आता बा व्यसनी माणसाला बाई काय करेल, किती सांभाळेल, किती वेळा महादेवाच्या डोक्यावर पाणी घालेल तिथे, हा नीट व्हावा, नीट व्हावा, नीट व्हावा. किंवा बाईला सवय असेल तर माणूस किती वेळा करेल प्रयत्न. तसं सगळ्यांना आपलं कर्तव्य कुठपर्यंत आहे, फक्त सन्मार्ग सांगणं हे कर्तव्य आहे. आचरण न आचरणं हे त्याचं काम आहे. बा तुम्ही कडक शिक्षक काय करता, उद्या दसरा आहे ना, सकाळीच येऊन जा लवकर 8 वाजता मी शिकवणी घेणार आहे. लोक म्हणतात काय येडा आहे, दसऱ्या दिवशी सुटेल. नाही, तो म्हणतो कर्तव्य आहे माझं, तुम्हाला करायचं असलं करा, पण मी तुमच्याकडून पैसे घेतलेले आहे, दसऱ्याच्या दिवशी सुद्धा यावं लागेल. कर्तव्यदृष्ट लोक चुकत नाही ते. मग 2 आले तरी ते शिकून मोकळे होतात. कारण कर्तव्याला महत्त्व आहे. आज सगळे लोक द्रव्य घेत आहे पण कर्तव्य विसरत आहे. राजा सुद्धा काम घेतोय पण लावलेल्या 3,000 वाल्या लोकांना अजून पैसे देते, ते मोर्चे काढून राहिले. 6-6 महिने होऊन गेले. म्हणजे पगाराचे नोकर तर लावायचे नाही, पण ज्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतले त्यांना 6-6 महिने झाले तरी पैसे द्यायचे नाही, काम करून घ्यायचे. बघ, आणि काही ठिकाणी फुकट पैसे वाटत, काही काम नाही धंदा. काय जे काम करताय त्यांना दाम नाही द्यायचं आणि जे काम नाही करत हे सिद्ध नाही आहे. कुठेतरी बिंग निघतं आणि मग पंचायत होते. म्हणून ते म्हणतात जशी धर्म अधर्माची प्रवृत्ती होते तसंच मनुष्य प्राणी मात्रांवर धर्मपारायण लोकांची विद्वान बुद्धी होते आणि जगामध्ये ते विश्वशांती करता फक्त प्रार्थना करता. आपल्या हातात विश्वाला दुरुस्त करण्याचं काम नाही, पण विश्वाच्या कल्याणाकरता प्रार्थना करण्याचं आपलं काम आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषो निमस मद द्यावे पसायदा दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहू जो जे वांछील तो ते लाहू प्राणीजात. नुसत्या माणसात नाही, प्राणीजात. समर्थ म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे हेची आता. समाजाकरता विश्वाच्या शांती करता विश्व का कल्याण हो प्राणियों में सद्भावना ही घोषणा सगळे देतात, पण सार्वजनिक मालमत्ता लुटायला तयार होऊन जातात, जाळायला तयार होऊन जातात. आता एसटी जर जाळली तर नुकसान भरपाई आपल्या तिकिटावर येणार आहे ना, कोणालाच समजत नाही. तुम्हाला घोषणा द्यायची परवानगी हे कर, पण गोंधळ करायचं परवानगी नाही ना, ते बेकायदेशीर आहे. मग आम्हाला तुम्ही गोंधळ केला म्हणून तुम्हाला पोलिसांनी हटकवलं आहे, नाही तर पोलिसाला गोंधळ नकोच असतो. तुम्ही सरळ चाला, घोषणा द्या, ते काहीच बोलणार नाही. हां, तुम्ही खेळाची गाडी फेकली की तुम्हाला असं आहे. बरं, मोर्चा ज्या रस्त्याने येतो ना त्यावेळेला पोलीस आधी सांगून जातो, अरे तुम्ही गाड्या बाजूला घ्या. ते म्हणतं का मग ते ऐकत नाही, हे ऐकत नाही. असं आहे. मोर्चा येतो रिक्षावाल्यांनी सुद्धा पुढे चाललं जावं. मी जाऊ नको उपाधी,
काय होतं, काय होतं, झालं. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून सिद्ध आपल्या हातात एकच आहे, विश्वाच्या कल्याणाच्या प्रार्थना करणे, बस. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या कुटुंबीय लोकांना सद्बुद्धी व्हावी एवढीच प्रार्थना करा. एकदा ती झाली की त्याचं रिव्हर्शन होणार नाही, तो कुठे पत्त्यामध्ये फसणार. दुर्बुद्धी आहे त्यावर, मोहबुद्धी आहे तोपर्यंत तो फसेल. म्हणून मागायचं काय तर दुर्बुद्धी ते मना कदा न निपजो नारायणा. अहो नशिबाने तुम्हाला नोकरी मिळाली तिथे तुम्ही छक्के पंजे खेळले की झालं घोटाळा. दुर्बुद्धी व्हायला ना. आपण असं काही स्त्री अधिकाराचं वचन ऐकलंय, माणसांनाच पैसे खाता येतं का, बाहेरनं खाता येत नाही, बसलं बिचार बडगावला बसले जाईल. असं आहे ते की तुमची दुर्बुद्धी झाली की घोटाळा होऊनच जात. म्हणून मागायचं काय कुटुंबियांकरता, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न निपजो नारायण. आपण काय म्हणतो, कुटुंबियांना पैसा असला म्हणजे सुखी राहतील, नाही पैसा गेला की दुर्बुद्धी येऊ शकते. आयत्या पैसे, आयत्या पिठ्यावर बाथरूम मोठं करता येतं लगेच ताबडतो. ते शावर सुद्धा असं फोन सारखं येतं असं धरायचं डोक्यावर, कारण आयतं पैसे. आणि तिथेच पाय सटकला की त्या स्टीलच्या लोखंडावर डोकं पडतं आणि त्याचा कष्टार्जित द्रव्याला मोठं हे विचार करावा लागतो. आयतं मिळालं की ते. म्हणून द्रव्य जे आहे ते ज्ञानार्जनाकरता, आरोग्याकरता आणि अन्नदानाकरता, विद्यादानाकरता जे दिलं जातं त्याचं सदुपयोग होतं. जे भोगाकरता वापरलं जातं त्याच्याने बुद्धी खराब होते. म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी. मग शास्त्राचरणानं, धर्माचरणानं. आता बा आपल्याला कायदा केलेला आहे, वाहनं हळू चालवावे लोकांच्या वस्तीमध्ये. आता गावात लोकांचे फ्रॅक्चर होत आहे, लहान मुलं चिरडले जात आहे, कुत्रे बुथडे तोडताय तरी नाही. म्हणजे माणसापेक्षा त्या प्राण्यांना महत्त्व देऊन टाकलं. प्राणी मारू नये खरं आहे, पण ते प्राणी उपद्रवक झाले की ते कारण. पूर्वी एखादं कुत्रं कावरायचं, आता सगळेच कावरल्यासारखे वागताय. आपण दृश्य पाहतोय चित्रामध्ये, एका बाईला 4-5 बिलगली. काय करेल ती बाई, लहान मुलाचे बुथडे तोडले, काय करेल. सर्पमित्रांना सुद्धा सूचना दिली आहे की तुम्ही सावधान राहा. 2-3 सर्पमित्र मरून गेले ते सर्प चावल्यावर, कारण ते विषच आहे ना, ते विषच आहे. म्हणून ते म्हणतात की धर्म आणि अधर्माची प्रवृत्ती मनुष्याला समजली पाहिजे. आणि धर्म आणि अधर्म समजला की आत्मभाव जागृत होतो आणि मनुष्य संसारात विचाराने वागतो. जर धर्म आणि अधर्म हे समजलं नाही तर संसारात विचाराने वागत नाही मनुष्य. पहा तुम्ही व्यवहारिक माणसं सुद्धा काय सांगतात, अरे आहे तर जरा आवरून ठेवून थोडंसं वेळेवर कामाच येईल ना. हा काय झाला, विचार झाला. हा विचार झाला. मग विचार चांगला झाला पाहिजे ना. विचार शब्दात 4 आहे, सत्य, दया, दान आणि तप. आणि अविचारात तेच आहे, राग, द्वेष, वैर 4च आहे. मग आज समाजामध्ये काय दिसतंय, राग, द्वेष आणि वैर असं मारता तर मारूनच टाक. किरकोळ गोष्ट आहे. कशामुळे झालंय, लोभाने, मुलाने, पापाने लोभ वाढला. आणि अनायास्य पाहिजे, कोणाचंही उपयोग घ्यायचं आहे, कोणत्याही गोष्टीचं प्रदर्शन करायचं आहे. प्रदर्शनामध्ये सुद्धा दर्शन शब्द आहे.
पण काय झालं, लूट झाली त्याची. म्हणून ते म्हणतात मनुष्याचं मन कामना संस्कार रहित झालं पाहिजे, म्हणजे असत्य आपोआप दूर होतं आणि जगाचं कल्याण होतं. कल्याणानाम निधानम कलिमथनम पावनम पावनानाम. कल्याण काय करतं, पावनाला पावन करून टाकतं, म्हणजे पवित्र करतं. गृहस्थाश्रमामध्ये मनुष्यानं गाई शेती याच्याबद्दल धन खर्च करायचं. स्त्री पुत्र यांचा संबंध प्रवृत्ती मार्गातून निवृत्ती मार्गाकडे वाढवायचा, म्हणजे यांना समज द्यायची असते. आता पण पुष्कळ लोक स्त्रियांना सांगतात की असे कथा बिथा येतात, त्यांना सोन्याचं मंगळसूत्र घालून ते म्हणतं का मेल्यावर घालायचं, मग गेल्यावर मात्र रडत बसतं. त्याचं होतं त्याने नेलं, चोराचं होतं का ते? कारण या युगामध्ये संकट येणारच, कारण सगळ्यांनाच अनायासे पाहिजे. मग ती काल कोणाची जशीची तशी पर्स परत मिळाली, पोलीस खात्याने दिली, त्यांना घ्या तुमची सापडली. काय होईल, जास्ती गौरव होतो अशा माणसांचा. बाकी ते काय म्हणतं, काय येणं होता टाकली. आज त्यांना काय समजेल. पुष्कळ लोकांना बक्षीस दिलं तरी लोक घेत नाही, ते म्हणता नाही. कारण बक्षीस घेतलं की सत्यता राहत नाही. बक्षीस हे लहान माणसापुरतं ठीक आहे, मुलांपुरतं. मोठ्या माणसांना ज्यांचं चित्त स्वस्थ आहे त्यांना बक्षिसाबद्दल काही वाटत नाही. बक्षीस काय करतं, माणसाला प्रोत्साहन देतं. म्हणून संताला जर पुरस्काराला बोलवलं तर तो नाही म्हणतो, कारण संताला पुरस्कार घ्यायचा नसतो. पण हल्ली सगळे संत महाराष्ट्र भूषण, कारण त्यांना संतपणा आलेला नाही, त्यांनी संतपणाचं पांघरून घेतलंय. सोंग नाही म्हणत आपण, पांघरून घेतलंय. परमपूज्य झाल्यावर काय पुरस्कार करणार तुम्ही? लोक परमपूज्य म्हणतात तुम्हाला. परमपूज्य याचा अर्थ बस या जगाच्या पासून अलिप्त. पण हल्ली परमपूज्य शब्द कोणी लावून येतं. परमपूज्याला श्री लावता येत नाही, लोक श्री लावतात, परमपूज्य लावतात, सगळंच लावतात. आता मग तुम्ही हे भरलं होतं अहलाबादचं सगळं. काही लोक अभद्र बोलायचे संत, तिथे कशा करता गेले होते संत? भद्र बोलण्याकरता. अभद्र बोलले, याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर. टीका करण्याचं त्यांचं काम वेगळं आहे, आपलं फक्त भद्र बोलायचं काम आहे, लोकांना समजून सांगायचं. तिथे सुद्धा जो आपली इमेज दाखवतो, इमेज दाखवायची नाही. जे सत्संग करत राहायचा, अन्नदान करत राहायचं, ज्याने आणलं त्याचं सदुपयोग करा. खरे संत फोटो पण देत नाही पेपरला, काही देऊ नका, एवढं झालं काय करायचं. आपण ते देव पाहतो, चित्रगुप्तवरती चित्र काढतो. जसं सॅटेलाईट आहे ना यंत्र, तसं ते चित्रगुप्त आहे, ते तुमचं बरोबर जमा करत राहतं आणि त्याचं फळ तुम्हाला देत राहतं. परमेश्वराची अनंत शक्ती. अनंता तुला रे कसे रे भजावे, अनंता तुला रे कसे रे पूजावे. म्हणून ते म्हणतात की अनित्य जे आहे ते अनित्य मनामध्ये आलं की राग द्वेष वाढतो, आणि राग द्वेषाला मनुष्य वशीभूत झाला की आसक्त होतो, आणि मोहरूपी कन्या त्याला प्रीती वाढवते. त्या कन्येचं नाव काय आहे? मोह. आणि ती जशी जशी प्रीती रती वाढवते तशी तशी त्याला आपल्याकडे वश करते, आणि त्यामुळे रती वाढल्यामुळे उपासना होत, उपासनेचं सुद्धा प्रदर्शन करतो मनुष्य. उपासनेचं प्रदर्शन नाही करायचंय. लहान मुलगा बोलतो ना, त्याच्या कौतुकाकरता त्याला प्रलोभन द्यायचंय, तर तसं मोठ्यांनी घ्यायचं नाही, मोठ्यांनी घ्यायचं नाही ते. तुम्ही जर अजूनही मोठे झाल्यावर प्रलोभन घेत असाल
तर तुमच्या मनामध्ये ती रती काही गेलेली नाही, ती तुम्हाला फुलवते आहे, झुलवते आहे. रतीमुळे मोह होतो मनामध्ये. समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलंय, बरे नेसावे, बरे खावे, बरे बोलावे, असं मनात आलं की आला रजोगुण. आपल्याकडे बाप तुम्ही कपडा लत्ता सणावाराला तेवढ्यापुरतं सामाजिक लग्न समारंभ तेवढ्यापुरतं रजोगुणाचा स्वीकार करत. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये अतिरती नव्हती. रतीभर सुद्धा रती राहते नाही. काय करायचं आता? घरातला मोठा माणूस सगळ्यांना कपडे आणून जातात दसऱ्याला, माझं मी तो वापरून घेईल काय, मला काय करायचं? कारण भोग वृत्ती कमी होऊन जाते, कारण स्वयंसिद्ध वागला. म्हणून ते म्हणतात रागद्वेषाला मनुष्य वश होतो आणि रतीची उपासना करतो आणि भोगामध्ये तो कृतार्थ मानत जातो. रतीद्वारा विषयाचं सुख वाढत जातं. विषयजनाने बहुलागविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. चाललंय. आता रोग खाऊ देत नाही तरी आपण आवरत नाही. रोग खाऊ देत नाही, आपल्याला आपली इंद्रिय शाबूत ठेवायचे नाही. म्हणून जे पदार्थ आहे जे आपल्यावर शरीरावर घातक करतात, जरी आवडत असले तरी शरीर संयमी राहण्याकरता ते पदार्थ कमी टाकले पाहिजे. हा म्हणतो 2 गोळ्या खाऊ पण बासुंदी पिऊच. दही काय तर रात्री खायला नाही झालं, एक दिवसात काय होतं आण, दुसऱ्या दिवशी चिप्पट. मुलीने आग्रह केला म्हणून आईने गोड खाल्लं, दुसऱ्या दिवशी इंजेक्शन सुरू झालं. असं आहे. आपलं संयम केल्याशिवाय आपलं शरीर चांगलं राहणार नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. मानवाचं शरीर जे आहे ते शरीर संयम ठेवावा, पण संयमाचा सुद्धा अतिक्षोभ नसावा. शरीराला ज्या वेळेस जे जे टाकायचं आहे ते टाकावंच लागतं. म्हणून ते म्हणतात की रतीच्या द्वारानं सुख भोगतो आणि दिवसेंदिवस भोग वाढतो, लोभ वाढतो, आसक्ती वाढते आणि परिजनांची संख्या वाढू लागते आणि लालन पोषणामध्ये माणसाची धनइच्छा वाढते आणि त्या लालन पोषणामध्ये खोटं नाटक करून पापाचरणानं हा बद्ध होतो. दिवसेंदिवस कसा झाला पाहिजे? मुक्त, बद्ध नाही होत. जसं घरातला मोठा माणूस खालच्या लोकांना कामं सांगतो की बा याला आलं पाहिजे पुढे जीवनात, पण मग आतापर्यंत आपल्या वडिलांनी कसं काम केलं हे लक्षात घेऊन केलं तर वडिलांचं निर्भयता येतं की आता बरोबर सांभाळेल. समजा कोथिंबीर स्वस्त मिळाली, माणसाने आणली 2 जुड्या, 10 रुपयाला 2 जुड्या आणल्या. आता एवढ्या आणलेल्या कोथिंबीर ही कशी ठेवायची किंवा हिचा उपयोग कसा करायचा आहे गृहिणीला माहिती पाहिजे. काढून घ्यायची, डस्टबिन टाकून ज्याची खराब झाल्यावर काय त्याच्या वड्या तरी केल्या पाहिजे, म्हणजे सगळ्यांच्याच पोटात जाईल. ते म्हशीच्या पोटात जायची काही गरज नाही. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे, करता आलं पाहिजे ना. काय करते ते तर ते ज्ञान पाहिजे. आपण जर वस्तूंचा नाश केला तर त्याचा दोष आपल्यालाच लागतो. कर्मविपाक आहे तो. वस्तूचा नाश करायचा नाही आहे. वस्तू कशा करताय? सदुपयोग. कोणत्याही गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. उपयोग आणि उपभोग यामध्ये 2 प्रकार आहे. उपयोग आणि उपभोग यामध्ये 2 प्रकार आहे. उपभोग वेगळा आहे आणि उपयोग वेगळा आहे. उपयोगानं जगामध्ये कल्याण होतं, उपभोगाने रोग वाढतो. रोगे म्हणजे आपणच करतो. म्हणून पालन पोषण, धनाची इच्छा आणि अधर्म, त्यामुळे बालकांमध्ये स्नेह नष्ट होतो. काय फळ आहे?
अधर्माच्या धनानं दिवसेंदिवस आपल्या बालकांमध्ये जो स्नेह आहे तो नष्ट होतो, आपला स्नेह त्यांच्यावर वाढतो. आता तुम्ही हल्ली किंमतच देत नाही. मुलीची आईच विचारते व्यायाला, तुम्ही पुण्याला मुलाकडे राहायला जाणार आहे का पेन्शनमध्ये गेल्यावर, म्हणजे केवढी पंचायत आली आहे. आता मुलाच्या बापाने जाऊ नये का मुलाकडे, सासऱ्याने जावयाकडे राहावं. मात्र पूर्वी नरक समजत होते जेवण, तुम्ही असं चालले का नरक. जावयाकडून आल्यावर एक दिवस उपास करायचे लोक का बरं, ते सगळं गेलं पाहिजे शरीरात, तरी 100 रुपये देऊन या जा, असं आहे. कारण नाही तर मग लालसा वाढते ना. ज्याचा मुलगा आहे त्याने राहायचं नाही. असं आहे. एक कुंभार होते, ते पंढरपूरला जाऊन येताना मुलीकडून यायचे. 2 मुली होत्या त्यांना. तर पहिल्या मुलीचा मुक्काम होता म्हणून त्याच्याकडे म्हणे, बाबा तुम्ही पांडुरंगाला सांगा, आता पंढरपूरला जाऊन आले, आमचा आवा लावायचा आहे, तर पाऊस आला नाही पाहिजे. तिथून निघाले, दुसऱ्या मुलीकडे आले, म्हणजे बाबा आमचा आवा लावून झाला आहे, देवाला सांगा आता पाऊस आवार, म्हणजे बांधकाम सुरू होईल, आमच्या विटा विकल्या जातील. कुंभाराने डोक्याला हात लावलं. एक मुलगी सांगते पाऊस येऊ देऊ नका. एक पुढच्या वर्षापासून पंढरपूरवरून येऊन तो घरी आला, त्या मुलींकडे गेला नाही, कारण ह्या उपाध्याला होता म्हणे. हे आलं का लक्षात. आता पाऊस कसा, तर तुम्ही पंढरपूरला जाऊन आले ना, त्या पांडुरंगाला सांगा ना, माझा मुलगा बिना अभ्यासानं पास झाला पाहिजे. असं आहे ते. आपली वृत्ती दिवसेंदिवस अशी होते. हे सगळा परमार्थ जे दिसतो ना तुम्हाला, हे कशाकरता पाहिजे, संसारातले कामं होण्याकरता येते. ते परमार्थ नाही, तो सगळे लालसा दाखवतात तुम्हाला, पण तुमच्या आचरणामध्ये सद्वृत्ती आणत नाही कोणी. सद्वृत्ती अत्यंत महत्वाची आहे. माणूस मारला गेला, त्याच्याकरता न्याय मिळण्याकरता मोर्चे काढावे लागत आहे बंगालमध्ये. अनाचार झाला, तो नीट आचार करा याच्याकरता मोर्चे. काय परिस्थिती आहे. म्हणून ते म्हणतात, वारंवार मनामध्ये संतप्तपणा येतो आणि संतप्तपणानं भोगी विलासी जीव त्रस्त होतात. आणि त्रस्त झालेला जीव शुभ कर्म करत नाही. चांगले कर्म त्याला आवडत नाही. कुठलंही अनुष्ठान त्याच्याकडून पूर्ण होत नाही, कारण अनुष्ठानात समबुद्धी लागते, ब्रह्मवादी विचार लागतात, ब्रह्मवादी लोक सहवासात लागतात. म्हणून सनातन पदवी जी प्राप्त होते ती संसारी जीवाला स्नेहाचा आधारभूत असलेला. संसारामध्ये काय आहे, सगळा आधार कशाचा आहे, स्नेह. जर तुमच्या घरामध्ये स्नेह नसेल तर तुम्हाला तुमच्या घरात शांती वाटणार नाही. जसं बा वडील कामावून आले, एक मुलाने पाणी दिलं पाहिजे, एकाने हातातून बॅग घेतली पाहिजे, म्हणजे काय झाला, स्नेह. त्यांची वस्तू ठिकाणावर ठेवून द्यायची, तोपर्यंत पत्नीने चहा द्यायचा. बरं वाटत नाही तर थोडंसं लोळून घ्या, बसून घ्या. काय झालं, लोक काय कामावून येत नाही, तुम्हाला काय बरं वाटत नाही असं बोलल्यावर काय राहील. म्हणून तुमच्याकडे स्नेह नाही आहे, कृत्रिम स्नेह आहे. वडील आल्याबरोबर सगळे समोर गेले, आदर दिला पाहिजे, त्याला अभ्युदय म्हणतात. तुम्ही जर त्यांना आल्याबरोबर आदर दिला, सगळे आपलं सोडून उभे राहिले, काय बाबा, तर त्याचं पुण्य तुम्हाला होतं. कारण त्यांच्या मनात तो स्नेह जागृत होतो तुमच्याबद्दल. आणि अभ्युदय, कुणी आपल्या घरी आलं ना उठून जावं समोर, कारण त्या आतिथ्याला आनंद होतो आल्याबरोबर. अरे हे उठून आपल्याकडे आले, सोडायला गेलं तर अभ्युदय, आनंद होतो. आणि तो आनंद स्नेहामध्ये रूपांतर होतं त्याचं. हल्ली स्नेह नावाची गोष्टच राहिली नाही.
बिना फोन करून कशाला आले असं भावाला भाऊ म्हणतो, लगेच त्याने गोळी घातली त्याला. आपल्याकडे उदाहरण आहे, मंत्री भाऊ आल्यावर त्याला विचारलं फोन करून नाही आला म्हणून, त्याला जो आला संताप सट, आणि तो मोठा कार्यकर्ता होता. आता भावाने भावाच्या घरी फोन करून यायची काय गरज आहे? तर स्नेह नाही ना. कशामुळे घडलं ते? स्नेह नाही. उलट भाऊ नाही आला तर दुःख व्हायला पाहिजे, फोन गेला पाहिजे, का नाही आला तू आज, काय अडचण आहे तुला, मी येऊ का? म्हणजे काय वाढेल? स्नेह वाढेल. तुमच्या घरात सगळं आहे पण स्नेह नाही, हा काही बाहेरून आणता येत नाही. नाही तर तुम्ही तोही विकत घेतला असता, दुसऱ्याला गरीबाला मिळू दिला नसता. इतके पक्के आहे तुम्ही. ब्लॅकने घ्यायला लोक तयार आहे, काही स्नेह नाही ना. स्नेह निर्माण करावा लागतो आणि सत्यानं स्नेह जो निर्माण होतो. भरताचं काय होतं? स्नेह होता रामावर. म्हणून 14 वर्ष जरी राज्य सांभाळलं तर नौकराप्रमाणे स्नेह होता. शत्रुघ्नाचा भरताच्यावर स्नेह होता की हा करतोय, याला मदत केली पाहिजे. तुम्हाला घरामध्ये स्नेह असाल तर एकमेकाची कामं करून सगळे आनंदाने बसाल. तुझं काम तो कर, आपल्याला बोलायचं. स्नेह नाही. एखादा भाऊ अज्ञान आहे, सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं, त्याच्याकडून करून घ्यायचं आणि सांभाळून घ्यायचं, हा स्नेह झाला. त्याला काय बाहेर कोण डोकं उडावला त्याला? स्नेह नाही आहे, प्रदर्शन आहे सगळं स्नेहाचं. वेलकम काय लिहिलं तुम्ही, या. आणि तो गेल्यावर काय डोकं उठाडायला होतं जेव्हा मनात ठेव जा. म्हणजे तो पडद्या लावण्याची पद्धत आहे म्हणून तुम्ही लावला आहे. आता बरेच लोक आम्हाला सुद्धा सांगत झालं थँक्यू. तू प्रश्न विचारायला का थँक्यू सांगायला? असं आहे ते. मग अशा लोकांचा राग येतो, पुन्हा आले तरी लक्ष देत की मुलगा मुलगा हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की मनुष्य उदासीन होत होतं आणि उदासीन झालेला स्त्री, पुत्र किंवा पती किंवा भाऊ, आप्त यांच्यापासून श्रेय प्राप्ती नाही, म्हणजे यश नाही. पाच तुम्ही सगळे लोक म्हणता ना, महाराज आम्ही सगळ्यांच्या तोंडात एवढा हात घालतो पण कोरडा, आता एवढा कधी जातो का हात तोंडामध्ये? पण सांगतातच तुम्ही. गरज नसताना जास्तीचं करता म्हणून तुम्हाला अपयश येतं. ज्या गोष्टीची गरज आहे ती त्याला दिली ना तर त्याला त्याचं महत्त्व राहतं. नाही जर तो बघ, लोक म्हणतात त्यांच्याकडे जास्तीचं असतं ना म्हणून देतात. मी झालं त्याला गरज असेल तेव्हा ती वस्तू द्यायची, मग तो कोणी असो. माणसाच्या चेहऱ्यावर गरज ताबडतोब दिसते. आलेला माणूस काहीतरी मागायला आलेला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर ताबडतोब दिसतं, ते ओळखून घ्यावं. म्हणून आपले जे आप्त आहे ते लोभी आहे का निर्लोभी आहे हे पाहून वागावं लागतं. नाही तर मग ते काय करतात, तेही नंगे होतात आणि आपल्यालाही नंग करतात. म्हणून ते म्हणतात जगामध्ये पुरुषाचं नेहमी गर्वहरण करतो निसर्ग. हे पंचमहाभूत जे आहे ना हे माणसांचे गर्वहरण करतं. केव्हा चिप्पट करून देतात ते. पहा तुम्ही सगळ्यांनी सोलर लावले होते, त्या उन्हाळ्यात एकच वादळ सुटलं तर सगळे सोलर जमा करून टाकले. हजारो रुपयांचे सोलर खराब होऊन गेले. निसर्ग आपत्ती. आता जिकडे तिकडे पूर आले आहे सपाचट. निसर्ग मानवाची जी सगळ्या देशांमध्ये 2-2 मजल्यापर्यंत पाणी आहे. आता आपल्याला बसल्या ठिकाणी दिसतं म्हणून कळतं, पूर्वी कळत नव्हतं त्यामुळे इतकं दुःख होत नव्हतं. आता दिसल्यामुळे दुःख होतं. म्हणून ते म्हणतात आपल्या कुलामध्ये उत्तम कुल राहावं याकरता शास्त्र आहे आणि संस्कृती आहे आणि धर्म आहे. या 3 गोष्टी आहेत, शास्त्र, संस्कृती आणि धर्म.
हे जर पाळलं तर आपलं कुल उत्तम राहील. नाही तर कुलाला कलंक मुलगी किंवा मुलगा केव्हा लावेल याची गॅरंटी नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणा ठेविला कर, रोजा मागती कृपा सेवा. पडिला विसर